Rotational dynamics. Rotational dynamics. This lesson today we will study. In it yesterday we have already studied that two expressions. One is minimum velocity and other is maximum velocity. When vehicle is moving on a banked curved road that we have seen. Today we will study what is the meaning of what is the meaning of what is meant by well of dead. What is meant by well of dead? Okay. Where we can see it? Where we can see it? Where we can see it? हे आपल्याला कुठं पाहायला भेटतं? What is meant by well of dead? Well of dead. What is meaning of well of dead? Well of dead means mouth का कुआं. Mouth का कुआं. पण तो mouth का कुआं आहे म्हणून आपण ते मला वाटतं करुणा त्याचं कोणतरी ते कर्णपुऱ्यामध्ये वगैरे किंवा तुमच्या शेष्टीमध्ये वगैरे मोठे मोठे रहाट पाणी येत असतात. इकडे मोठे मोठे मौत का कुआं येत असतात. तर मौत का कुआं म्हणजेच काय आहे? वेल ऑफ डेड. वेल ऑफ डेड म्हणजेच काय आहे? मौत का कुआं आहे. मौत का कुआं म्हणजे काय आहे आपल्याला ते पहिल्या प्रथम शिकायचं आहे आणि त्याच्यानंतर हे कुठं तुम्हाला पाहायला भेटतं? मौत का कुआं म्हणजे काय आणि ते तुम्हाला कुठं पाहायला भेटतं हे तुम्हाला सांगायचं आहे. आता मौत का कुआंचा सर्व माहिती आहे तुम्हाला. काय मौत का कुआं म्हणजेच काय? अ vehicle is moving in a horizontal circle in a well, that is called as a dead well. That is called as a well of dead. त्याला आपण काय म्हणतो रे? well of dead म्हणतो. A vehicle is moving in a right circular cylinder. What is the meaning of right circular cylinder? Already we know that. Right circular cylinder म्हणजेच काय रे? लंबवृत्त चित्ती आहे का नाही? अशा लंबवृत्त चित्ती आकाराच्या जे काही वेल असते म्हणजे जे काही विहीर असते त्या विहिरीमध्ये जेव्हा हॉरिझॉन्टल सर्कल मध्ये एखादी व्हेकल मूव्हिंग करत असेल तर अशा प्रकारच्या वेलला आपण काय म्हणतो? वेल ऑफ डेड असं त्याला आपण म्हणत असतो. मी तुम्हाला डायग्राम काढून दाखवेल इथं. ते कशी असते पहा. वेल ऑफ डेड कशी असते? समजा की काय तुमचं दिस इज द वॉल ऑफ द वेल. दिस इज अनदर वॉल ऑफ द वेल. हे दुसरी एक वॉल आहे कोणाची? त्या वेलची. समजा हा काय म्हणता? वरचं सरफेस आहे. ओके. आणि ह्या मधल्या बाजूला मधल्या सेंटर मध्ये काय आणखीन एक तुमचं हे अशा पद्धतीचं आणखीन एक हे आहे. समजा आता हे डॉट डॉट आपण लाईन करूया त्याला. आणि खालच्या बाजूला काय असतो? खालच्या डायरेक्टली हे पूर्णतः हा डायरेक्टली बंद असतो. असा पूर्णतः काय असतो? असा बंद असतो. आणि ह्याला आपण काय म्हणतो? मौत का कुआं असं त्याला आपण म्हणत असतो. वेल ऑफ डेड त्याला आपण म्हणत असतो. मग ह्या वेल ऑफ डेड मध्ये तुम्हाला नुसतं ती सांगायचीच नाही तर त्याचं तुम्हाला एक्सप्रेशन पण प्रूव्ह करायचं आहे. व्हॉट इज द मिनिमम वेलॉसिटी ऑफ द व्हेकल मूव्हिंग इन वेल ऑफ डेड हे पण तुम्हाला एक्सप्रेशन प्रूव्ह करायचं आहे. ओके. अँड ऑल्सो obtain an expression for minimum speed of a vehicle
minimum speed of a vehicle in well of dead. In well of dead. त्याचे एक्सप्रेशन पण तुम्हाला प्रूव्ह करायचं आहे. आता परत लक्षात घ्या, इथं हे काय आहे, तुमचा भौतिक कुवा आहे. ह्या भौतिक कुव्यामध्ये कोणत्या कोणत्या प्रकारचे फोर्स कार्य करत असतात. इथं 3 प्रकारचे फोर्स कार्य करत असतात. हे काय आहे, परत म्हणजे सेंटर आहे. म्हणजे दिस इज द सेंटर म्हणजे सी आहे. ओके, या ठिकाणी एक फोर्स कार्य करत असतो. पहिला फोर्स कोणता आहे, नॉर्मल रिएक्शन आहे. फर्स्ट फोर्स इज अ नॉर्मल रिएक्शन which is acting horizontally towards the center. सेंटर कडे तो फोर्स ओढला जातो. ओके, किती प्रकारचे फोर्स ऍक्ट होतात रे, 3 प्रकारचे फोर्स. पहिला कोणता आहे, नॉर्मल रिएक्शन आहे. दुसरा कोणता आहे, हे पहा, दुसरा आहे वेट. दुसरा कोणता फोर्स आहे, वेट आहे. वेट mg, वेट mg acting in downward direction. पहिला फोर्स आहे नॉर्मल रिएक्शन which is acting horizontally towards the center. पहिला फोर्स कोणता आहे, नॉर्मल रिएक्शन आहे. तो कुणीकडे ओढला जातो, सेंटर कडे ओढला जातो, हॉरिझॉन्टली. फर्स्ट फोर्स which is acting on the vehicle which is moving in that well. जो व्हेकल मूव्हिंग करायला लागलाय कशामध्ये, ह्या वेल मध्ये, हॉरिझॉन्टल सर्कल मध्ये, त्याच्यावरती 3 प्रकारचे फोर्स ऍक्ट होत असतात. पहिला फोर्स कोणता आहे, नॉर्मल रिएक्शन आहे तो which is acting horizontally towards the center. Okay, the second force is weight of the vehicle which is acting in downward direction. Okay, and the third force is a static force of friction. Static force of friction. त्याला आपण काय म्हणतो रे, Fs. त्याला आपण काय म्हणतो, Fs. त्याला आपण म्हणत असतो. ओके, सर्वांना समजलं काय बोलतो ते, सर्वांना समजलं. पहिल्या प्रथम मौत का कुवा म्हणजे काय आहे तुला सांगितलेलं आहे. काय सांगितलेलं आहे, अ राइट सर्क्युलर सिलेंडर इन विच vehicle is moving in a horizontal circle is called as a well of dead. त्याला आपण काय म्हणतो रे, well of dead असं त्याला आपण म्हणत असतो. मौत का कुवा त्याला आपण म्हणत असतो. आणि ते कुठं पाहायला भेटतं, इट कॅन सीन, इट कॅन सीन कुठं पाहायला भेटतं, इट कॅन सीन ॲट द स्टंट. एखाद्या वेळेला स्टंट आपण ज्या करत असतात, त्या स्टंट करत असताना तुम्हाला हे दृश्य पाहायला भेटतं. वेअर वी कॅन सीन इट, कुठे तुम्ही पाहिलेले आहेत का, वी कॅन सीन इट ॲट द स्टंट. व्हेन स्टंट इज परफॉर्मिंग, जेव्हा स्टंट केला जातो तेव्हा आपल्याला हे दृश्य पाहायला भेटतं. ओके, हे पहिल्या दोन्ही प्रश्नाचे उत्तर तुम्हाला सांगितलेले आहेत. आता राहिला प्रश्न पुढे जाणे, हे obtain expression for minimum speed of a vehicle in a well of dead. well of dead मधलं एक्सप्रेशन तुम्हाला प्रूव्ह करायचं आहे. ओके, हे बघा, इथे पहिल्यापासून मी काय करतो, ह्या दोघांच्या डेफिनेशन इथे लिहून देतो तुम्हाला. व्हॉट इज द well of dead, what is the well of dead, ह्याचे डेफिनेशन तुम्हाला मी इथं सांगतो पहिल्यापासून. ओके, I will write the definition. A vehicle is moving in a horizontal circle. In a horizontal circle, a vehicle is moving in a horizontal circle in a right circular cylinder. A vehicle is moving in a horizontal circle in a right circular cylinder is called
की नाही? When we can see it, we can see it. When stunt is performed. Stunt is performed. We can see it when stunt is formed. जेव्हा स्टंट केला जातो त्या ठिकाणी तुम्हाला हे दृश्य पाहायला भेटतं. ओके, तर आता ह्या पहिल्या दोन्हीही प्रश्नाचे उत्तर मी तुम्हाला सांगितलेले आहेत. व्हॉट इज मीन्ड बाय वेल ऑफ डेड हे पण सांगितलं. मौत का कुवा म्हणजे काय आहे? जेव्हा एखादी व्हेकल हॉरिझॉन्टल सर्कल मध्ये राईट सर्क्युलर सिलेंडर जात आहे लंबवृत्त चित्ती मध्ये जेव्हा एखादी व्हेकल हॉरिझॉन्टल सर्कल मध्ये मूव्ह होत असेल तर त्याच राईट सर्क्युलर सिलेंडरला आपण काय म्हणत असतो? मौत का कुवा असं म्हणत असतो. ओके, आणि हे कुठं तुम्हाला पाहायला भेटतं? जेव्हा एखाद्या ठिकाणी स्टंट केला जातो त्या ठिकाणी तुम्हाला हे पाहायला भेटतं. ओके, तर ठीक आहे. आता आपल्याला काय करायचं आहे? एक्सप्रेशन प्रूव्ह करायचं आहे. कोणतं एक्सप्रेशन प्रूव्ह करायचं आहे? त्याच मौत के कुव्यामध्ये जेव्हा एखादी व्हेकल मूव्हिंग होतो तर त्याची मिनिमम स्पीड किती असावी लागते त्याचं एक्सप्रेशन काय आहे ते आपल्याला इथं काय करायचं आहे? प्रूव्ह करायचं आहे. मग मी आता काय करतो? एक्सप्रेशन फॉर minimum speed of a vehicle in well of dead हे तुम्हाला इथं काय करायचं आहे? रे प्रूव्ह करायचं आहे. त्याचं एक्सप्रेशन काय आहे ते तुम्हाला सांगायचं. मग हे सांगत असताना हे बघा, आता मी इथं पुढे लिहिणार आहे. पहिल्यापासून काय करा, इथे एक व्हेकल आहे, त्या व्हेकलचं मास किती आहे? m आहे. लिहा तो व्हेकल कोणत्या स्पीडने फिरत आहे त्याची व्हेलॉसिटी किती आहे v लिहा, आणि ज्या सर्कलला तो फिरत आहे त्या सर्कलची रेडियस लिहा. त्या तीन गोष्टींचे वर्णन आलं पाहिजे. कोणत्या गोष्टींचं वर्णन पाहिजे? पहिल्या प्रथम त्या व्हेकलचं मास किती आहे? m आहे. लेट इट इज मूव्हिंग विथ द स्पीड काय केले? v स्पीडनं काय करतो आहे? तो मूव्हिंग होतो आहे. आणि सर्क्युलर मोशन करत असताना त्या सर्कलची रेडियस किती आहे? r आहे. हे सुरुवातीला तुम्ही इथे सांगा. Consider m be the mass of the vehicle आहे. Consider m be the mass of the vehicle and v be the velocity of the vehicle आहे. ओके, पुन्हा r be the radius. ओके, हे रेडियस आहे. रेडियस ऑफ कर्वेचर, रेडियस ऑफ सर्कुलर सिलेंडर. रेडियस ऑफ सर्कुलर सिलेंडर आहे. सर्कुलर सिलेंडरचे हे काय बरोबर रेडियस आहे. अशा प्रकारची माहिती आपण इथे लिहिलेली आहे. when vehicle is moving in a horizontal circle in a well of dead, there are three types of forces acting on it. When vehicle is moving in a horizontal circle in a well of dead, there are three types of forces acting on it. जेव्हा व्हेकल हॉरिझॉन्टल सर्कल मध्ये मौत का कुवा मध्ये फिरायला लागतो तेव्हा त्याच्यावरती तीन प्रकारचे फोर्स काय होतात? ऍक्ट होत असतात. ते कोणते कोणते आहेत ते लिहूया आपण. when vehicle is moving in well of dead, in well of dead, then three types of forces.
forces acting on it. जेव्हा ओके वेल काय करते रे, when vehicle is moving in a well of dead, then three types of forces acting on it. आता मूव्हिंग करत असताना तुम्ही कशा पद्धतीने मूव्हिंग करतो आहे, इन हॉरिझॉन्टल सर्क्युलर मोशन मध्ये करत आहे की नाही. हे करत असताना तीन प्रकारचे फोर्स आहेत. आता ते कोणते कोणते आहेत? फर्स्ट फोर्स कोणता आहे? फर्स्ट फोर्स कोणता आहे रे? नॉर्मल रिएक्शन आहे. फर्स्ट फोर्स म्हणजे नॉर्मल रिएक्शन आहे. नॉर्मल रिएक्शन n आहे आणि तो कुणीकडे ऍक्ट होतो? which is acting towards the center. Normal reaction n acting horizontally towards the center. तो सेंटर कडे ओढला जातो. towards the center. पहिला फोर्स कोणता आहे? नॉर्मल रिएक्शन n which is acting horizontally towards. ऑलरेडी आहे इथं मी तो दाखवलेलाच आहे, एरो काढून की नाही. n दाखवलेला. n कुणीकडे आहे? हॉरिझॉन्टल कडे आहे आणि वेट कुणाकडे? खालच्या बाजूला आहे आणि फोर्स ऑफ स्टॅटिक फोर्स ऑफ फ्रिक्शन कुठे आहे? वरच्या बाजूला आहे. सर्व हे तुम्हाला एरो काढून दाखवलेलेच आहे. ओके, आता इथं बघा दुसरा जो फोर्स आहे, दुसरा फोर्स कोणता आहे? वेट ऑफ द व्हेकल ऍक्टिंग इन डाउनवर्ड डायरेक्शन. द सेकंड फोर्स इज वेट. द सेकंड फोर्स इज वेट ऑफ व्हेकल. वेट ऑफ व्हेकल acting in downward direction. Acting in downward direction. Okay. Downward weight of vehicle. Weight of vehicle. आता आपण काय करूया? weight of vehicle म्हणायचं आणि इथं ब्रॅकेट मध्ये काय करायचं रे? mg लिहा. weight म्हणजे काय? mg आहे. तसं नॉर्मल रिएक्शनला काय म्हणालो? n म्हणालो. weight कोण आहे? mg आहे. weight of vehicle mg acting in downward direction. तसं मी डायग्राम मध्ये पण दाखवलेलंच आहे. ओके, आणि राहिला प्रश्न कोणता रे? थर्ड फोर्सचा. स्टॅटिक फोर्स ऑफ फ्रिक्शन acting in upward direction. ओके, थर्ड फोर्स आहे. वाटल्यास मी इथे लिहितो थर्ड फोर्स लिहितो की नाही. कोणता आहे थर्ड फोर्स? कोणता फोर्स आहे? स्टॅटिक फोर्स ऑफ फ्रिक्शन. स्टॅटिक force of friction. Static force of friction acting in upward direction. Acting in upward direction. Okay, अशा प्रकारचे काय झालं? when vehicle is moving in a well of dead, at that time three types of forces acting on it, and which are they? ते कोणते कोणते आहे? पहिला आहे नॉर्मल रिएक्शन acting horizontally towards the center. weight of the vehicle mg acting out in the downward direction. static force of friction ब्रॅकेट मध्ये लिहा fs. static force of friction fs आहे. weight of the vehicle mg आहे आणि नॉर्मल रिएक्शन कोणता आहे? n आहे. अशा प्रकारचे तीन फोर्सेस काय होत असतात? ऍक्टिंग होत असतात. ओके, आता एवढा भाग इथं तुम्ही लिहून घ्या फटाफट. मग मी काय करतो पुढचा भाग तुम्हाला लगेच सांगतो. आता पुढे पहा रे काय होतं इथं. जो नॉर्मल रिएक्शन आहे ना, तो नॉर्मल रिएक्शन म्हणजे काय आहे? नॉर्मल रिएक्शन म्हणजे हे n बरोबर सेंटीमीटर फोर्स आहे. mv²/r आहे. नॉर्मल रिएक्शन म्हणजे काय रे? सेंट्रीपिटल फोर्स आहे. हा जो नॉर्मल रिएक्शन आहे ना, आणि तोच काय आहे? हा जो नॉर्मल रिएक्शन आहे ना, तो नॉर्मल रिएक्शनच काय आहे? सेंट्रीपिटल फोर्स आहे. नेट होते का? टेन्शन नाही ना? हां, हे काय आहे का? नॉर्मल रिएक्शन हे सेंटरकडे डायरेक्ट करतो ना, आणि तो काय आहे? नॉर्मल रिएक्शन इज नथिंग बट द सेंट्रीपिटल फोर्स आहे. आणि
आणि सेंट्रीपिटल फोर्सचा फॉर्म्युला कोणता आहे mv² बाय r आहे. मग आता हा जो स्टॅटिक फोर्स ऑफ फ्रिक्शन काय करतो, स्टॅटिक फोर्स ऑफ फ्रिक्शन balances the weight. Again, static force of friction काय करतो रे, static force of friction balances the weight, balances the weight of a vehicle, therefore Fs static force of friction is equal to किती आहे mg आहे. किती आहे याला आपल्याचं इक्वेशन 2 असं म्हणायचं. आता तेच कंटिन्यूअस, आता तुमचा जो काही बहुत का कुवा मध्ये जे व्हेकल कंटिन्यू फिरते खाली न पडता, मग तिथं अट आहे, तिथं कंडिशन आहे. कोणती कंडिशन आहे, ती कंडिशन अशी आहे पहा, to continue the horizontal circular motion, to continue the horizontal circular motion of a vehicle. कोणता फोर्स रे, हा फोर्स ऑफ स्टॅटिक फोर्स ऑफ फ्रिक्शन must be less than or equal to mu s n आहे of a vehicle. static force of friction, static force of friction, static force of friction must be less than or equal to mu s n. स्टॅटिक फोर्स ऑफ फ्रिक्शन कसा पाहिजे, एक तर लेस पाहिजे किंवा इक्वल पाहिजे, पुन्हा सोबत म्यू एस एन सोबत. म्हणून मी इथं लिहितोय, काय लिहितोय, स्टॅटिक फोर्स ऑफ फ्रिक्शन म्हणजे एफएस लेस देन और इक्वल टू म्यू एस एन आहे. इथं म्यू एस एन काय रे, तो काय आहे म्यू एस, वेअर म्यू एस काय आहे, व्हॉट इज द म्यू एस म्हणजे काय रे, कोएफिशिएंट ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन. काय ते कोएफिशिएंट ऑफ स्टॅटिक फ्रिक्शनचा तो काय आहे, कोएफिशिएंट आहे. म्हणून तो व्हेकल मौत का कुवा मधील व्हेकल, मौत क्या कुव्यामधलं जो व्हेकल आहे ना, खाली न पडता कंटिन्युअसली गोल फिरण्यासाठी ही अट महत्त्वाची आहे. कोणती महत्त्वाची आहे, स्टॅटिक फोर्स ऑफ फ्रिक्शन मस्ट बी लेस और इक्वल, एक तर लेस पाहिजे किंवा इक्वल पाहिजे. कोणापेक्षा, याच्यापेक्षा हे लेस आहे किंवा इक्वल आहे, कोणापेक्षा म्यू एस एन. आता पहा ह्याचा अर्थ काय होतो रे, लेस पण आहे आणि इक्वल पण आहे. मग तुम्हाला सर्वांना माहिती आहे एफएस म्हणजे काय, एफएस म्हणजे एमजी आहे, हे लेस आहे, हे म्यू एस एन म्हणजे काय रे, काय हे एम व्ही स्क्वेअर बाय आर आहे. आपण कुठून घेतलेले आहे, इक्वेशन 1 आणि इक्वेशन 2 वरून घेतलेलं आहे. हे 1 वरून घेतलं आणि हे 2 वरून घेतलेलं आहे. आता पुढे आपल्याला काय करता येईल, व्हाट वी कॅन डू हियर, we can cancel these two, one dcm cancel dcm, काही प्रॉब्लेम नाही तुम्हाला, आहे की नाही. आता काय राहतो इथं, तो g राहतो, g is less than or equal to किती आहे, तो काय हे म्यू एस, तो काय हे v स्क्वेअर बाय काय राहतो रे, r राहतो, आहे की नाही. बरोबर आहे. तुम्हाला कोणाचं एक्सप्रेशन पाहिजे, v चं पाहिजे, वेलोसिटीचं पाहिजे. मग आपल्याला काय करता येईल, पहा इकडचं हे r इकडे घेऊन टाका, तर हे gr is less than or equal to किती आहे, तो काय हे म्यू एस, कोणता आहे पुन्हा, तो काय हे म्यू एस v स्क्वेअर आहे. मग आता मी काय करेल,
इकडचा म्यूएस सुद्धा इकडे घेऊन या. हे काय आहे gr बाय किती होतंय म्यूएस लेस देन ऑर इक्वल टू किती आहे v स्क्वेअर आहे. ओके, आता पुढे पहा काय करताय. मी हे इकडे येतो, तर इकडे येतो म्हणजे v स्क्वेअर हा मोठा आहे किती रे. हे काय आहे gr अपॉन किती आहे हे म्यूएस आहे. ह्याचा अर्थ काय होतो v स्क्वेअर इज ग्रेटर देन ऑर इक्वल टू आहे. ग्रेटर देन ऑर इक्वल टू, एक तर ग्रेटर आहे किंवा इक्वल पण आहे. म्हणून शेवटी मी असं करेल, काय करेल v स्क्वेअर इज इक्वल gr अपॉन म्यूएस, मला असं म्हणता येईल. आणि पुढे काय करायचं वर्गमूळ जर काढला आपण बाय टेकिंग द स्क्वेअर रूट. काय मला माहिती आहे v हे मिनिमम is equal to under root of किती आहे हे gr upon mu s. What is this? This is the minimum speed of a vehicle with which vehicle can be safely, again vehicle can be safely driven in a horizontal circle in the cylinder. That is called as the मौत का कुआ. आपण त्याला काय म्हणतो रे मौत का कुआ मध्ये गाडी खाली न पडण्यासाठी, गाडी खाली त्या आता असं डायरेक्टली हॉरिझॉन्टल सर्कल करत असताना गाडी असं डायरेक्टली कशी असते, डायरेक्टली खाली पडते असं वाटत असतं, परंतु खाली न पडण्यासाठी कमीत कमी किती स्पीड पाहिजे, कमीत कमी ही स्पीड पाहिजे. कळलं तुम्हाला? ह्या स्पीडला जर गाडी चालवली तर गाडी खाली पडणार नाही. आणि ह्याच्यापेक्षा जर स्पीड कमी असेल तर गाडी डायरेक्ट खाली पडून जाते. म्हणून ही स्पीड पाहिजे. ह्याचं काय एकतर एवढी पाहिजे किंवा त्याच्यापेक्षा जास्त चालते पण कमी चालत नाही. मिनिमम एवढी लागते, कमीत कमी एवढी पाहिजे, पेक्षा जास्त असेल तर उत्तमच आहे. दिस इज द एक्सप्रेशन फॉर मिनिमम स्पीड with which vehicle can be safely driven in a horizontal circle in a well of dead. Well of dead मध्ये safely move होण्यासाठी ही स्पीड लागणार आहे तुम्हाला इथं. कळलं सर तुम्हाला? पॅटर्न मध्ये काही सर्व समजले सर्व भाग? काही प्रॉब्लेम आहे का समजत नाही का? काही अडचण नाही ना? सर्व समजलेलं आहे. ओके, इथं तुम्ही काय लिहिणार मग? दिस इज द minimum speed of a vehicle. Minimum speed of a vehicle with which it can safely drive in a horizontal circle. या स्पीडला तो safely drive होतो. हे आपल्याला सांगायचं आहे. तर तिथे लिहून देतो तुम्हाला मी. This is the expression for minimum speed with which vehicle can be safely driven in horizontal circle in well of dead मध्ये सेफली मूव्ह होण्यासाठीची हे काय रे मिनिमम स्पीड आहे. एवढी स्पीड पाहिजे तेव्हा ती व्हेकल खाली पडणार नाही. ओके, चला फटाफट लिहून घ्या.